तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. तर असा 32 दाताचा बोकड माझ्या राजाने याच क्षसाला आपल्या महाराजांनी संपवला होता. दिसले का दोन, सय्यद बंडा आणि अफजल खान. जय 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 शिवाजी, जय जय प्रतापगड दिसतोय का समोर? हे बघा, झाडांचे झाड आहे जरा. आता वेट 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 बघा बघा, आलाय आलाय आलाय. मित्रांनो, तर आम्ही आलोय आता प्रतापगडावर आणि आता चाललोय वरती. प्रतापगडापर्यंत गाडी येते तरी ठीक आहे, नाही तर पोरींनी सोडून दिलं चालायचं म्हणलं नको आता. आणि आपण मेन दरवाजा जवळ आलोय. जशी बांधणी एक्झॅक्ट रायगडाच्या महादरवाजा सारखी आहे. कोमल तुला उचलून घेऊन गेला असता. तो आला नव्हता त्याला आणला होता, आणि तो मारला नव्हता त्याला मारला, तो मेला नव्हता त्याला मारला होता. तर असा 32 दाताचा बोकड माझ्या राजाने याच प्रतापगडाच्या धर्तीवर, याच आपल्या हे तुम्ही माग बघताय सगळा आपल्या गडावर, इथेच त्या राक्षसाला आपल्या महाराजांनी संपवला होता. आणि आता आम्ही आलोय प्रतापगडावर. इथे समोरूनच आहे ना त्याची खाली कबर दिसते. त्या कबरी भोवती पण आहे ना खूप सारं कन्स्ट्रक्शन केलं होतं. त्याचं जे कोणी हितचिंतक वगैरे असतील, पण आपल्या महाराष्ट्र सरकारने सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे ना बरखास्त केलंय. आणि आता फक्त कबर ओपन करून ठेवलेली आहे. तिथे जाण्यास बंदी आहे, त्याच्यामुळं तिथला व्हिडिओ वगैरे काय काढता नाही आला. आणि आता आपण इकडे माचीवर आहे. तुम्ही बघू शकता माग किती गर्दी वगैरे आहे. सगळं आज संडे असल्यामुळे ना सगळी पब्लिक आलेली आहे. तर आता आपण आपलं वरती पण जायचंय आणि इकडे मंदिर आहे, मंदिरात पण जायचंय. चला, तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना त्याच्या बाजूलाच इकडं कोपऱ्यात हे तुम्ही जर इकडे दिसते का, दोन कोपऱ्यात दोन बारीक बारीक गोष्टी आहे. तेव्हा डोंगर उतरतो ना, इकडे ह्या साईडला दोन कबरी आहे. तेव्हा झूम करू तुम्ही, हे बघा ह्या दोन बघा, दिसले का दोन, सय्यद बंडा आणि अफजल खान. जय 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 शिवाजी, जय जय शिवाजी. इकडे पार्किंग आहे मित्रांनो. खरा खरा मावळा आहे तो, त्याच्या पायात चप्पल नाही. शोधू कुठर भाऊ कसर, किती शांतता यार, मस्तच. हर हर महादेव.
मित्रांनो तुम्हाला मी बाहेर आहे ना पावसाचा व्ह्यू दाखवतो थांबा आता. चलो चलो भाई बाहेर काय झाले वातावरण खतरनाक भाई माहोल. आह, अरे यार काय खतरनाक पाऊस पडते. तुम्ही बघू शकता समोरचं प्रतापगडचं वातावरण. हा काही ठिकाणी ऊन आहे. अरे बाप इकडे कसला फॉग झालाय ह्या साईडला भाई. या ना तुम्ही सगळे इकडे बघ ना इकडे ऊन आहे. इकडे या साईडला ऊन पडलंय माझ्या कॅमेऱ्याच्या मागे बघू शकता आणि इकडे पूर्ण अख्खा पाऊस आलाय बघा वरती डायरेक्ट अख्खा फॉग इकडं. हे आम्ही इथं महादेवाच्या मंदिराच्या इकडे. आता आम्हाला तिकडे महाराजांची मूर्ती ना तिकडे जायचं थोड्या वेळाने. कहरा है कहरा किधर है कहरा. मित्रांनो महादेवाचं दर्शन केल्यानंतर आपण त्याच्या जस्ट मागे आलो ना तर इकडे एक आहे ना गुप्त रस्ता आहे. इथूनच महाराज आहे ना आता मला ते एक्झॅक्ट घटना काय झाली ते आठवत नाहीये पण हा तो रस्ता आहे बघा. इथून जायचं का बघायचं का एकदा. चला आपण जाऊन बघू. जाऊन बघू काय आहे का बघू. अरे हा इकडे उजेडे उजेडे उजेडे. मित्रांनो आम्ही गोव्यातून चाललोय आता पण बंद केली यार. इथून बघा डायरेक्ट खाली आहे. इथून डायरेक्ट तुम्ही खाली जाऊ शकता. हे बघा हे बघा इथून डायरेक्ट सगळं बंद केलंय. हे बघा इथं तुम्ही पहिल्या खाचा असते दरवाजाच्या आता हे आपला टेम्पररी दरवाजा बसवलाय. इथून तुम्ही बघू शकता डायरेक्ट कसला खतरनाक आहे. पण इथून कसं काय जाऊ शकते यार कोण खाली. पाऊस पण येतोय मित्रांनो समोर वातावरण पण क्रेझी झालंय खतरनाक झालंय. आम्ही हळूहळू चाललोय आता दर्शन घ्यायला मूर्तीचं महाराजांच्या. वाव कोहरा कोहरा. हा संपेल ना कुठंतरी. महाराजांची मूर्ती बघू शकता तुम्ही. बाप काय दिमाखात उभी. हर हर महादेव महाराज. मित्रांनो आपण आता आहे ना महाराजांच्या मूर्ती समोर आलोय आणि तुम्ही बघू शकता की इथं एक आहे ना वाक्य लिहिलंय. पोर्तुगीज गव्हर्नर जो गोव्याचा गव्हर्नर होता पोर्तुगीज त्याने लिहिलंय की शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढं मोठे आहे की त्याची तुलना आहे ना फक्त जगज्जेत अलेक्झांडर याच्याशीच होऊ शकते. तर असं लिहिलंय आणि याचं आहे ना उद्घाटन ह्या मूर्तीचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1957 मध्ये केले आणि चौथऱ्यावर बसायला वगैरे परमिशन नाही. आणि या ज्या तुम्हाला तोफा दिसतात ते तर तिकडे पण त्याच्यावर बसून फोटो वगैरे काढायला मनाई. आणि सगळे शाळेतले मुलं वगैरे आले होते तुम्ही बघू शकता इकडे मागं. आणि आत्ताच पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळं ढग पण एकदम निळे वगैरे झालेत आणि तुम्ही आकाश पण बघू शकता एकदम मोकळं झाले म्हणजे नाही का. तर असं सगळं आहे शांतता आहे. या शांतते भंग होऊ नये आपण या सगळ्यांनी काळजी घ्यायची. त्याच्यामुळे आता आम्ही पण खाली चाललोय. काही फोटो वगैरे काढला नाही फक्त आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आता जाऊया खाली. माझा राजा रे, माझा शिवबा रे, माझा राजा रे, माझा शिवबा रे, माझा मित्रांनो आम्ही आता जस्ट आहे ना भवानी मातेचं दर्शन घेऊन वरती गेलतो. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं आणि आता आहे ना जस्ट खाली चाललोय. आता जायचंय आम्हाला 6ला परत बस आहे आपली बुक केलेली नाही का डेपोची. त्याच्या आधी जेवण वगैरे करू आणि नंतर जाऊया. 6 वाजता बुक केली ना 6:30 हा अप्रॉक्सिमेट 6-6:30च्या दरम्यान आहे. नाही येणार रे बाबा आपल्याला जर लेट होणार असेल ना मग ते टायमिंग वरच येणार. आता चाललोय आम्ही सगळे जेवायला बघू शकता. काय खतरनाक ढग झाले त्यार पण सगळं निळं निळं दिसते. काय खायचं पण आता पिठलं भाकरी का वांग्याची भाजी. मग काय खायचं. हा काय कोमल काय भाजी खाणार आहे आज. बताती हूँ तेरे को क्या खाना है मेरे को. क्या खाना है तेरा सर.
इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल याचं एक उत्तम उदाहरण आज गडावर दिसलं. मित्रांनो, प्रतापगडावरून आता आम्ही ना चाललोय. आम्ही काय जेवण नाही केलं वरती, तर एवढं काय खास नाही वाटलं. तिकडे ते सह्याद्रीलाच करू. समोर बघू शकता वातावरण तुम्ही. चला. मित्रांनो, तर आता आम्ही आहे ना जस्ट प्रतापगड उतरून खाली आलोय आणि ना इथे पाऊस आला बाहेर. अरे भाई, अरे बोलता बोलता पाऊस पण चालू झालाय बघ, दिसतोय तुम्हाला. आता आम्ही ना मस्त आहे ना चिकन किंवा मासे घेणार होतो, पण काय सगळे म्हणले व्हेज खाऊ. तुम्ही इथं प्रत्येक टेबलवर बघा यार, प्रत्येक टेबलवर आहे ना चिकन खातात आहे. बाहेर पाऊस येते, गरमागरम चिकन. ये देखो वेज, वेज वालों का चेहरा देखो. वेज 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 वेज. चलो खाते क्या, वेज तो वेज. me, but Oh, these yeah. feels they come and go, and they come so easily. Tell me what it is about you that I can't forget, but you're breaking down my walls again just to set me free. Why do I, baby, why do I love the way you always leave me? Why do I, baby, why do I love the touch but never love the feeling? Why do I, baby, why do I love the way you always. मित्रांनो, आम्ही आता हॉटेलवर आलोय आणि तो आपल्यासोबत राईड होता. तर त्यांनी खूप आपली म्हणजे ना त्याला प्रॉपर गाईड वगैरे केला, आपल्याला प्रॉपर राईड दिल्या आणि पेमेंट पण तसं केलंय. तगडं गेलंय पेमेंट. पण ठीक आहे, रिग्रेट नाही भाई की नाही का हे प्लेस नाही बघायला भेटलं, ते नाही. आता पावसाळा नाही त्याच्यामुळे पावसाचे जे स्पॉट होते ते नाही बघायला भेटले. तर आता हॉटेलवर आलो होतो, चेकआउट वगैरे केले आणि आता एसटी आमची 6:30 ला, तो पण आपल्याला अर्धा पाऊण तास आहे. आपण आता महाबळेश्वर मार्केट फिरू. तो गाइस, कैसा है ट्रिप? मस्त है. इसका मस्त देखो, मस्त. तो आपके इधर थक गए हम लोग. थक गए. कोमल बोल रही थक गए. ये सो रहा था गाड़ी में. तो चलो गाइस, जाते हैं महाबळेश्वर मार्केट में. पिंकी इन ब्राउनी. पुकी मॅन. भाई मला ना स्ट्रॉबेरी ट्राय करायचं होते. चॉकलेट वगैरे तर आपण काय पुण्याला FC ला ट्राय करतो, तर चांगला आहे हा. स्ट्रॉबेरी पण भेटली. पण भाई आलोय कुठे, महाबळेश्वर. खाल्लंय. पण मित्रांनो ऍक्च्युली ना टाइम चुकलेला आहे. आपण चहा प्यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे. एवढ्या थंडीचं आपण एवढ्या थंडीचा चहा कोण पिते यार, आईस्क्रीमच खातात. ते चुकीचं सांगतात आपल्याला, जे सांगत होते ना घरचे, थंडीत चहा प्यायला पाहिजे आणि उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ली पाहिजे, उन्हाळ्यात चहा पिला पाहिजे आणि थंडीत आईस्क्रीम खाल्ली पाहिजे. तर आता खाऊ, जास्त तुम्हाला लय टाइमपास नाही करत आता. बाय. आता आजारात देखो पाऊस होतोय वरून आणि आईस्क्रीम खाते. कोमलने संपली नाही.
किती वाजले मला टायमिंग सांग ना. 11:30 झाले, 11:30 झाले. आम्ही ना 6:30 बसलो होतो अप्रॉक्सिमेटली ना 6:30 ते 7:30, 8:30, 9:30, 10:30. अरे बरं 4-5 तास लागले यायला. आणि ड्रायव्हर तर एवढा क्रेझी होता ना, जसं काय विमान चालवतोय. त्याला बायकोचा फोन येत होता वाटते करून, नाही का, मटण केले लवकर या, आता खाऊन घेईल सगळं. जाऊ दे, चेष्टेचा भाग सोडून द्या. पण आता आम्ही पोहोचले, सेफली पोहोचले. चांगले झाले 2 दिवस. अरे अरे एवढं फोकस नको करू. तर चला बाय बाय. नेक्स्ट ट्रिप आहे ना लय क्रेझी होणार आहे. नेक्स्ट ट्रिप लय क्रेझी होणार आहे. मित्रांनो, आता सगळे ना जस्ट आपल्या मार्गाने गेले. काही ऑटोने, काही फोनला, काही उबेर ओला करून. पण आता मी चाललोय, आपली मेट्रो पण 11ला 11:15 बंद झाली. तर आता मनपाच्या गाडीने चाललोय आपण रुबी हॉलला. गर्दी पण नाही, त्याच्यामुळं ब्लॉग पण शूट करता येतोय. तर एकंदरीत चांगला झाला ब्लॉग. आणि ब्लॉग नाही म्हणता यायचं, एकंदरीत सगळी ट्रिपच मजेशीर झाली. आणि अचानक ठरलेला प्लॅन कधी पण सक्सेसफुल होतोच आणि एकदम मस्त सक्सेसफुल झाला. मजा आली. आणि अजून काय, आता मी काय बोलत नाही जास्त. तुम्ही ब्लॉग तर बघितलाच आहे, सगळं तुम्हाला कळलंच असेल आम्ही किती एन्जॉयमेंट वगैरे केली. पण 2 दिवस होतं राहिला आणि भरपूर खर्च वगैरे असा झालाय. कारण सगळं प्रॉपर झालं ना, असं अजिबात म्हणजे हाल वगैरे करून घेतलं नाही स्वतःच वगैरे. जेवण वगैरे, नाश्ता वगैरे स्किप वगैरे असं काही. बजेट ट्रिप म्हणता हे बजेट लय लांबले आता. ते महिन्याभराचं बजेट आमचं आता आकडतं करणार आहे. तर असो, कधी कधी केलं पाहिजे रे एन्जॉय भाई. आता नाही करणार तर कधी करणार आहे, नाही का. चला जाऊया आता.